महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अशा जोडीला दिल्लीतून राज्य चालवू देऊ नका असं आवाहन करत असताना राज्याला महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकारची गरज आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी करण्यात आले गेले होते। माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे एक पुष्पखानंद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले गेले होते। यावेळी संकल्प मेळाव्यामध्ये ते बोलत होते। मेळाव्याला शरद पवार तसेच उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते। मोदी शहा यांच्याकडे महाराष्ट्र गहाण ठेवू नका, त्यांना दिल्लीतून महाराष्ट्र चालवायचा आहे, असं महाराष्ट्रातून दिल्लीतून नव्हे तर राज्यातील जनतेने चालवला पाहिजे। भाजप विषयापेक्षा कमी नाही आणि त्यांना काँग्रेस कर्मचाऱ्यांना कार्यकर्त्यांना महाराष्ट्र बाहेर फेकून दिले पाहिजे होते असे खरगे म्हणाले होते। यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे एक आयोजित करण्यात आले गेले होते। या संकल्प मेळाव्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक बडे नेते आले गेले होते। असं सर्व गोष्टी होत असताना तर त्यांना संविधान बदलायला घेतले होते। लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी असं एका मोदींना हुकुमशाही बनवण्यापासून रोखल्यापासून मी राज्यातील जनतेला एक अभिनंदन करतो असं भाजपला 2/3 बहुमत मिळाले गेले होते। तर त्यांना आतापर्यंत संविधान बदलायला घेतले गेले होते। असं हे सर्व गोष्टी होत असताना पण सरकार फार काळ चालणार नाही, लवकरच पडेल असे खरगे म्हणाले होते। असं तिथे पूर्ण भाषणामध्ये हे गोष्टी चालू होत्या। नेहरूंचे योगदान पुसता येणार नाही असं शरद पवार म्हणाले होते। देशाच्या स्वातंत्र्यानंतर एक नवी पिढी देश सावरण्यासाठी काँग्रेसचे नेतृत्व हातात घेतात। यशस्वी झालं तर त्यात राजीव गांधींचा उल्लेख एका प्रकर्षाने करावा लागत होता। नेहरू त्यांच्या एका कुटुंबाचे योगदान करून पुसू शकत नाहीत असं ज्येष्ठ नेते शरद पवार यावेळी म्हणाले होते। राजूचे कळायला होते, उद्धव ठाकरे यावेळी असं बोलत होते। माणसे कळायला वेळ लागतो पण राजूच्या काळाला वेळ लागत नाही असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले गेले होते। राजीव गांधींना कोणतेही नारा न देता लोकसभेचे 400 पार करून दाखवले गेले होते। त्यावेळी देशाला मजबूत सरकार दिला होता। त्यावेळी संविधान बदलले नव्हते पण सत्तेचे विकेंद्रीकरण हे करण्यात आले गेले होते असा टोलाही भाजपला लगावला गेला होता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।